नमस्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून देवस्थान इनाम जमीन मसुदा नुकताच तयार झाला होता. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तो सरकारला सादर देखील केला होता. त्यानंतर त्याच्यावर जनतेकडून हरकती मागवण्यात आल्या आणि जेव्हा हा मसुदा सादर झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातून हजारो हरकती या मसुद्याविरोधात सरकारकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर मात्र सरकारला हा मसुदा स्थगित करावा लागला. नक्की काय कारण आहेत की ज्यामुळं हा मसुदा सरकारला स्थगित करावा लागला? एकीकडे सरकार या देवस्थान जमीन कायद्यामध्ये आमूलाग्र बदल करायचं सुचवत आहे, तर दुसरीकडे कोणतेही लोकांचं जनमत किंवा लोकांची कुठलीही मानसिकता लक्षात न घेता हा कायदा आणू पाहत आहे. नक्की या कायद्यामध्ये काय आहे आणि लोकांनी त्याला कशा प्रकारे विरोध केला आणि सध्या देवस्थानची काय अवस्था आहे, गावोगावीच्या सेवेकरी समाजाची काय अवस्था आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवस्थानांना दिलेल्या जमिनी आहेत, इनाम म्हणून दिलेल्या जमिनी आहेत. अगदी छत्रपतींच्या काळापासून हे त्यांना मिळालेले इनाम आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी अनेक गावांमध्ये देवस्थान आहे, जमीन आहे, मात्र सेवेकरी गायब आहे. कारण त्या दिलेल्या जमिनीतून कोणतंही उत्पन्न त्याच्या हाताला लागत नाही. त्यामुळे तो शहराकडे गेलेला आहे. अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये देवस्थानांची किंवा मंदिरांची दुरावस्था झालेली आहे. सेवेकरी नावालाच आहेत आणि ज्याला जमीन दिलेली आहे तो कुठेतरी गायब झालेला आहे. अनेक ठिकाणी देवस्थानं अस्तित्वात आहेत, विश्वस्त अस्तित्वात आहेत, मात्र देवस्थानांना दिलेली जमीन सेवेकऱ्याला न मिळता ती गावातल्या धनदांडग्यांनी लाटलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवस्थानांच्या बाबतीत प्रचंड असा गोंधळ आहे. देवस्थान इनाम जमीन हा प्रश्न अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जमिनींसंदर्भात प्रचंड असे गोंधळ आहेत. या निमित्तानं हा कायदा नेमका कसा आहे आणि तो कुणावर अन्यायकारक आहे आणि त्याला लोकांनी कशा पद्धतीनं हरकतींचा महापूर पाडून मागं घ्यायला लावला, या संदर्भात आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चौथा स्तंभ या यूट्यूब चॅनलवर. ग्रामीण भागात वाढलेल्या माणसाला सांगावं लागत नाही गावात देवस्थानची जमीन कुठं आहे, ती कोण कसतं, त्या जमिनीवर कोणाचं पोट चालतं, त्या जमिनीच्या उत्पन्नातून कोणत्या देवळाचा दिवा पेटतो आणि कोणत्या उत्सवाची परंपरा टिकून आहे हे त्या गावाला चांगलं माहीत असतं. त्यासाठी मंत्रालयात फाईल उघडण्याची गरज नसते. आणि म्हणूनच राज्य सरकारनं देवस्थान इनाम जमिनीबाबतचा मसुदा कायदा प्रसिद्ध केला आणि काही दिवसातच हजारो हरकती दाखल झाल्या. तेव्हा अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, सरकारला खरंच देवस्थानांचं संरक्षण करायचं होतं की एखादी जुनी व्यवस्था बदलण्याच्या घाईत ग्रामीण वास्तवाकडे दुर्लक्ष होत होतं. सरकारने हा कायदा देवस्थानाच्या संरक्षणासाठी असल्याचं सांगितलं, अतिक्रमण हटवण्यासाठी असल्याचं सांगितलं, जुन्या वादांना पूर्णविराम देण्यासाठी असल्याचं सांगितलं. जर उद्देश इतका चांगला होता तर हजारो हरकती आल्या कशा? आणि त्यातून महत्त्वाचं म्हणजे लोकांचा प्रतिसाद पाहून सरकारलाच मसुदा स्थगित करावा का लागला? आता या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर मसुद्यातील कलमांकडे अगोदर पाहावं लागेल. मसुद्यातील कलम नंबर 3, ॲबॉलिशन ऑफ देवस्थान इनाम्स. देवस्थान इनाम व्यवस्था रद्द करण्याबाबतचं हे होतं. सरकारचं म्हणणं होतं की जुनी इनाम व्यवस्था संपवून जमीन आधुनिक महसूल व्यवस्थेत आणायची. आता वरवर पाहता हा उद्देश चुकीचा वाटत नाही, पण प्रश्न इथूनच सुरू होत नाही. प्रश्न पुढील कलममधून सुरू होतो. कारण व्यवस्था रद्द करणं ही एक बाब आहे, तर त्या जमिनीवरील हक्काचं स्वरूप बदलणं ही पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे. आणि याच कारणामुळं कलम 4 ग्रँट ऑफ ऑक्युपंट क्लास फर्स्ट राईट्स सर्वाधिक चर्चेत आलं. या कलमानुसार काही मिरासदार, वहिवाटदार आणि अधिकृत धारकांना ऑक्युपंट क्लास 1 हक्क देण्याची तरतूद होती. महसूल कायद्यात ऑक्युपंट क्लास 1 म्हणजे केवळ ताबा नव्हे, त्यात वारसा हक्क, हस्तांतरणाचा अधिकार आणि व्यवहारक्षम मालकीसारखे अधिकार येतात. त्यामुळं सामान्य माणसाला प्रश्न पडतो, जर जमीन शेवटी देवस्थानचीच राहणार असेल तर असे अधिकार देण्याची गरज काय होती? आणि जर असे अधिकार द्यायचेच असतील तर देवस्थानांच्या मूळ मालकी हक्कांचं काय होणार मग? आता कलम 5 हे 5 कलम तर जास्त वादकारक आहे. याच्यातून अनेक वाद निर्माण होणार. राईट्स ऑफ सर्टन अनऑथोराइज्ड होल्डर्स. आता या कलमानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून ताब्यात असलेल्या काही अनधिकृत धारकांना विशिष्ट अटींवर नियमितीकरणाची संधी मिळू शकत होती. आणि इथंच सर्वात मोठी शंका निर्माण झाली. एका बाजूला सरकार अतिक्रमण हटवण्याची भाषा करत होतं, तर दुसऱ्या बाजूला
काही परिस्थितीत अनधिकृत ताब्यालाच कायदेशीर मार्ग उपलब्ध करून देत होतं। मग लोकांनी हा प्रश्न उपस्थित केला, जर सरकार अतिक्रमण हटवणार आहे की अतिक्रमणाला वैधतेचा शिक्का मारणार आहे? आता याहून मोठा प्रश्न म्हणजे 1 जानेवारी 2011 ही तारीखच का? या तारखेचा आधार काय आहे? त्यामागचा का अभ्यास काय आहे? आणि हा निकष कोणत्या तत्वावर ठरवला? आता या प्रश्नांची समाधानकारक उत्तर लोकांना मिळाली नाहीत। आता याच चर्चेदरम्यान आणखी एक प्रश्न वारंवार पुढे आला। सरकारचा उद्देश जर धार्मिक संस्थांच्या मालमत्तांचं संरक्षण करणं असेल तर सर्व धार्मिक संस्थांसाठी समान निकष असायला नकोत का? अनेक नागरिक, देवस्थान प्रतिनिधी आणि सेवेकरी समाजांनी असा आक्षेप घेतला की वक्फ बोल मालमत्ताच्या बाबतीत संरक्षणाची भूमिका आणि देवस्थान इनाम जमिनींच्या बाबतीत स्वीकारलेली भूमिका यात मोठी तफावत दिसत होती। त्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला की एकाच राज्यात धार्मिक मालमत्तांच्या बाबतीत 2 वेगवेगळे निकष का असावेत? आता हा प्रश्न कोणत्याही धर्माच्या विरोधाचा नाही, हा प्रश्न समान न्यायाचा आहे। जर एखाद्या धार्मिक संस्थेच्या मालमत्तेचं संरक्षण आवश्यक मानलं जात असेल तर तोच न्याय इतर धार्मिक संस्थांनाही मिळाला पाहिजे किंवा लागू झाला पाहिजे। कायद्याचा आधार हा धर्म नसावा तर समान तत्व आणि समान निकष हा असावा, अन्यथा सरकारची भूमिका दुटप्पी असल्याची भावना समाजात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही। म्हणूनच या मसुद्यावरील अनेक हरकतींमध्ये एक मागणी सातत्याने दिसून आली, धार्मिक मालमत्ताबाबत सरकारनं एक समान आणि पारदर्शक धोरण स्वीकारावं। एका संस्थेसाठी एक नियम आणि दुसऱ्या संस्थेसाठी दुसरा नियम ही भूमिका लोकशाहीत टिकणारी नाही किंवा ती लोकशाहीला रुचणारी देखील नाही। आता या संपूर्ण चर्चेत एक गोष्ट वारंवार दुर्लक्षित झाली, ती म्हणजे देवस्थान इनाम जमिनीचा प्रश्न हा एका जातीचा किंवा एका घटकाचा नाही। राज्यातील अनेक भागात गुरव, धनगर, मराठा, लिंगायत, जंगम, माळी, आगरी, कोळी, भंडारी, विविध पारंपरिक सेवेकरी समाज आणि शेतकरी कुटुंबे या जमिनीशी जोडलेली आहेत। काही ठिकाणी या जमिनीवरून देवस्थानांचा कारभार चालतो तर काही ठिकाणी त्याच जमिनीवरून एखाद्या कुटुंबाची चूल पेटते। त्यामुळे हा प्रश्न केवळ मालकीचा नाही, तो श्रद्धा, परंपरा आणि उपजीविकेचा देखील आहे। म्हणूनच एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे, या कायद्याला विरोध नेमका कोणी केला? काही ट्रस्टींनी केला का? फक्त काही विश्वस्तांनी केला का? की एखाद्या समाजानं केला? तर अजिबात नाही। हरकती देणाऱ्यांमध्ये देवस्थानांचे प्रतिनिधी होते, शेतकरी होते, सेवेकरी समाज होते, गावोगावचे नागरिक होते। म्हणजेच सरकार ज्या ज्या लोकांच्या हितासाठी कायदा आणत असल्याचा दावा करत होतं त्याच लोकांनी त्या कायद्यावर प्रश्न उपस्थित केले। हा योगायोग नव्हता, तर हा लोकांच्या मनात निर्माण झालेल्या संशयाचा परिणाम होता। इथं सरकारची चूक झाली असं म्हणावं लागेल। इतक्या मोठ्या परिणामाचा कायदा आणण्याआधी व्यापक चर्चा त्याच्या अगोदर व्हायला हवी होती। गावोगावी बैठका व्हायला हव्या होत्या। देवस्थानांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटना, महसूल अधिकारी आणि कायदे तज्ज्ञ यांना एकत्र बसवायला हवं होतं, पण ते झालं नाही। मसुदा प्रसिद्ध झाला, हरकतींचा महापूर आला आणि मग सरकारला माघार घ्यावी लागली। खरं तर आणखी एक प्रश्न विचारायला हवा, ज्या जमिनीबाबत आज कायदा करावा लागतोय त्या जमिनींचं रेकॉर्ड, सीमांकन, सर्वेक्षण आणि अतिक्रमण विरोधी कारवाई गेली अनेक दशके का झाली नाही? प्रशासनाने आपलं काम वेळेवर केलं असतं तर आज हा प्रश्न एवढा गुंतागुंतीचा झाला नसता। प्रशासनाच्या अपयशाची किंमत आता देवस्थान, शेतकरी आणि ग्रामीण समाजानं मोजायची का? स्वतः शेतीशी मी निगडीत असल्यामुळं हा प्रश्न मला अधिक जवळचा वाटतो। शेतकरी दुसऱ्याची जमीन बळकावून श्रीमंत होण्याचं स्वप्न कधीच पाहत नाही, त्याला त्याच्या कष्टाचा न्याय हवा असतो। त्याचवेळी देवस्थानाची जमीन लुटली जावी असंही त्याला वाटत नाही। गावातला शेतकरी देवस्थानाचं महत्त्वही समजतो आणि जमिनीची किंमतही समजतो। म्हणूनच हा संघर्ष गावाच्या मनात नाही, तर हा संघर्ष कागदावर निर्माण झाला आहे। आज गावातला शेतकरी संभ्रमात आहे, देवस्थानांचे प्रतिनिधी संभ्रमात आहेत, सेवेकरी समाज संभ्रमात आहे, कारण सरकारच्या मसुद्यात त्यांना स्पष्ट उत्तरांपेक्षा प्रश्नच जास्त दिसले। त्यामुळेच हरकतींचा पूर आला। हा विरोध कोणत्याही विकासाच्या विरोधात नव्हता, हा विरोध अस्पष्टतेच्या विरोधात होता। कारण जमिनीचा प्रश्न हा केवळ कागदावरील नोंदीचा नसतो, तो पिढ्यानपिढ्यांच्या आयुष्याचा, श्रद्धेचा आणि उपजीविकेचा असतो। आता याबाबत माझी एक स्पष्ट भूमिका आहे। देवस्थानांची मूळ मालकी सुरक्षित राहिली पाहिजे। खऱ्या वहिवाटदार शेतकऱ्यांचे हक्क कायदेशीररित्या संरक्षित झाले पाहिजेत। अतिक्रमणकर्ता आणि वैधधारक यांच्यात स्पष्ट आणि कायदेशीर फरक केला गेला पाहिजे। राज्यातील सर्व देवस्थान जमिनींचे पारदर्शक डिजिटल सर्वेक्षण झालं पाहिजे आणि हे सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन अंतिम मसुदा किंवा कायदा तयार झाला पाहिजे। सरकारने मसुदा स्थगित केला हा शेवट नाही,
उलट आता खरी परीक्षा सुरू झाली आहे. कारण हा प्रश्न फक्त जमिनींचा नाही, हा प्रश्न श्रद्धेचा आहे, हा प्रश्न उपजीविकेचा आहे, हा प्रश्न लाखो कुटुंबांच्या भवितव्याचा आहे. आज हजारो कुटुंब केवळ देवस्थानांसाठी किंवा थोड्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी गावात सडत चाललेले आहेत. आजही अनेक गावांमध्ये देवस्थानची जमीन म्हणजे फक्त महसूल नोंद नाही, त्या जमिनीशी गावाची परंपरा जोडलेली आहे. त्या जमिनीशी एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची उपजीविका जोडलेली आहे. त्या जमिनीशी देवळातील दिवाबत्ती, यात्रा, उत्सव आणि गावाची सामाजिक ओळख जोडलेली आहे. म्हणूनच या प्रश्नाकडे केवळ कायद्याच्या कलमातून न पाहता तो ग्रामीण महाराष्ट्राच्या वास्तवातून पाहायला पाहिजे. गावातल्या शेतकऱ्याला देवस्थानची जमीन हडप करायची नाही आणि देवस्थानलाही खऱ्या शेतकऱ्याला वेगळं करायचं नाही. वाद सरकारच्या कागदात आहे, गावाच्या शेतकऱ्याच्या मनात अजिबात नाही. आता निर्णय सरकारनं घ्यायचा आहे, देवस्थानांचाही हक्क वाचवणारा आणि खऱ्या शेतकऱ्यालाही न्याय देणारा. कायदा असा करायचा आहे की पुन्हा एकदा घाई करून नव्या वादाला जन्म द्यायचा नाही. निर्णय सरकारनं घ्यायचा आहे, देवस्थानांचाही हक्क वाचवणारा आणि खऱ्या शेतकऱ्यालाही न्याय देणारा कायदा करायचा की पुन्हा एकदा घाई करून नव्या वादाला जन्म द्यायचा. आज गावोगावी देवस्थानमध्ये प्रचंड असा मोठा घोळ आहे. अनेक ठिकाणी केवळ घोंगडं अडकलंय म्हणून अनेक सेवेकरी देवाच्या सेवेसाठी म्हणून गावात अडकून पडलेले आहेत. ना त्यांना कुठली जमीन आहे, ना कुठला इनाम आहे. पण जे इनाम आहे ते धनदांडक्यांनी गावामध्ये बळकावलेलं आहे. अल्पसंख्याक असल्यामुळं त्यांचं म्हणणं देखील ऐकून घेतलं जात नाही. आणि पूर्वीपासूनच या कायद्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. देवस्थान इनाम जमीन म्हणजे त्याकडं केवळ दुर्लक्ष करणं एवढाच विषय आजवर या राज्यामध्ये झालेला आहे. जे हुशार होते त्यांनी यापूर्वी या कायद्यातील पळवाटांचा फायदा घेऊन या जमिनी परस्पर स्वतःच्या नावावर देखील केल्या, त्यांची विल्हेवाट देखील लावली. परंतु आजही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये हजारो नव्हे लाखो कुटुंब अशी आहेत जी केवळ देवस्थानवर विश्वास ठेवून, त्या श्रद्धेवर विश्वास ठेवून, त्या देवावर विश्वास ठेवून त्या देवाची सेवा करतात. भले त्यांना इनाम असो किंवा नसो, परंतु त्यांनी त्या श्रद्धेनं ते देवस्थान, त्या परंपरा, त्या रूढी या ठिकाणी जपलेल्या आहेत. तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.